नमस्कार मित्रांनो, माय विनर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. येथे आपणास मराठी मातृभाषेतून स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन अगदी मोफत केले जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्पर्धा परीक्षा विषयक 1000 प्रश्न या सिरीज मधला आजचा पहिला प्रश्न. कोणत्या शहरात स्वच्छतागृह या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले? ऑप्शन ए वाराणसी, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी नागपूर की ऑप्शन डी यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए वाराणसी या शहरात. प्रश्न क्रमांक 2. आंतरराष्ट्रीय वित्त निगमची स्थापना कधी झाली? ऑप्शन नंबर 1 1965, ऑप्शन नंबर 2 1956, ऑप्शन नंबर 3 1960 की ऑप्शन नंबर 4 1975. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 1956 साली. इथे अतिशय महत्वाची माहिती शेअर करत आहे मित्रांनो. आंतरराष्ट्रीय वित्त निगम, ज्याला इंग्लिशमध्ये इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन IFC या नावाने ओळखले जाते, ही संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था आहे. 25 मे 1955 रोजी वॉशिंग्टनमध्ये स्वाक्षरी केलेल्या कराराद्वारे त्याची स्थापना करण्यात आली, जी जुलै 1956 पासून लागू झाली. 20 फेब्रुवारी 1957 रोजी IFC संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था बनली. IFC चे मूळ उद्दिष्ट उत्पादक, खाजगी किंवा अंशतः सरकारी उपक्रमाच्या वाढीला प्रोत्साहन देऊन आर्थिक विकासाला चालना देणे हे आहे. इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन जागतिक बँकेच्या उपक्रमामध्ये सहकार्य करते, जेणेकरून कमीत कमी विकसित सदस्य देशांमध्ये उत्पादकता वाढून खाजगी उद्योगांना प्रोत्साहन मिळू शकेल. अशा प्रकारची महत्वाची माहिती इथे शेअर केलेली आहे मित्रांनो, तर कृपया लक्षपूर्वक बघून घ्यावे. प्रश्न क्रमांक 3. तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे आहे? ऑप्शन नंबर 1 मंडळ अधिकारी, ऑप्शन नंबर 2 प्रांत अधिकारी, ऑप्शन नंबर 3 नायब तहसीलदार की ऑप्शन नंबर 4 तहसीलदार यांचे. आणि याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 तहसीलदार यांचे. प्रश्न क्रमांक 4. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन नंबर 1 बर्न, ऑप्शन नंबर 2 जिनिव्हा, ऑप्शन नंबर 3 रोम, ऑप्शन नंबर 4 न्यूयॉर्क. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जिनिव्हा येथे. इथे महत्वाची माहिती शेअर करत आहे मित्रांनो. जागतिक हवामान संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी जगभरात 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. हवामान शास्त्राबरोबरच त्यात होणाऱ्या बदलाविषयी लोकांना जागरूक करणे हा त्यामागील हेतू आहे. दरवर्षी त्यासाठी एक थीम ठेवली जाते. या थीमच्या आधारे वर्षभर काम केले जातं.
हवामानाची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्याचा सकारात्मक, नकारात्मक परिणाम जाणून घेण्यासाठी याच उद्देशाने जागतिक हवामान संस्था 1950 मध्ये स्थापन केली गेली. त्याचे मुख्यालय जेनेवा, स्वित्झर्लंड मध्ये आहे. जागतिक हवामान संघटनेचे एकूण 191 सदस्य देश व प्रांत आहेत. ही संस्था पूर, दुष्काळ आणि भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा अंदाज घेण्यासाठी वापरली जाते, जेणेकरून होणाऱ्या नुकसानीपासून बचाव होऊ शकेल. प्रश्न क्रमांक 5. जागतिक नागरी संरक्षण दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन नंबर ए 1 मार्च, ऑप्शन नंबर 2 12 मार्च, ऑप्शन नंबर 3 3 मार्च, ऑप्शन नंबर 4 12 जानेवारी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 1 मार्च. जागतिक नागरी संरक्षण दिन याचा इतिहास आणि याच्याबद्दलची महत्वाची माहिती इथे शेअर करत आहे मित्रांनो. जॉर्ज सेंट पॉल एक फ्रेंच सर्जन जनरल यांनी 1931 मध्ये डेस लक्ष्य डी जिनीव्हची स्थापना केली, जिथून आयसीडीओचा उगम झाला. युद्धाच्या काळात असुरक्षित सामान्य लोक आणि ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करण्यासाठी सुरक्षा क्षेत्राच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आयसीडीओची निर्मिती करण्यात आली. सर्जन जनरल जॉर्ज सेंट पॉल आणि जेनिवा झोन असोसिएशनला सामान्य लोकांसाठी सुरक्षित क्षेत्र तयार करायचे होते, जिथे ते लोकांना युद्धादरम्यान सुरक्षित ठेवू शकत होते. कारण त्यावेळी युद्धाचा सर्वाधिक फटका सामान्य लोकांना बसला होता. फ्रेंच संसदेने 1972 मध्ये आंतरशासकीय संस्था म्हणून आयसीडीओ संविधान अंमलात आणले. त्यानंतर 1990 मध्ये आंतरराष्ट्रीय नागरी संरक्षण संघटनेचा आयसीडीओचा जागतिक नागरी संरक्षण दिन वर्ल्ड सिव्हिल डिफेन्स डे यामध्ये समावेश करण्यात आला. तेव्हापासून 1 मार्च रोजी जागतिक नागरी संरक्षण दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 6. थॉम्सन सीडलेस, गुलाबी, अनाबशेही व बंगलोर पर्पल या डॅश डॅशच्या जाती आहेत. ऑप्शन नंबर ए केळी, ऑप्शन नंबर बी संत्री, ऑप्शन नंबर सी द्राक्ष, ऑप्शन नंबर डी अननस. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी द्राक्षाच्या जाती. प्रश्न क्रमांक 7. पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे? ऑप्शन नंबर ए गुजराती, ऑप्शन नंबर बी पोर्तुगीज, ऑप्शन नंबर सी फारसी की ऑप्शन नंबर डी इंग्रजी. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पोर्तुगीज. पगार या संज्ञेबद्दल अतिशय महत्वाची माहिती देत आहे मित्रांनो, लक्ष असू दे. पगार हा नोकरदारांनी केलेल्या कामाचा नियतकालाने देण्यात येणारा मोबदला होय. यासाठी काम देणारा व काम करणारा यांच्यात मोबदला व करण्याचे काम याबद्दल करार झालेला असणे अपेक्षित असते. अशा करारात नोकरीचा काळ सहसा अमर्याद असतो, परंतु काही वेळेस ठराविक मुदतीच्या करारासाठी काम करताना या मुदतीपेक्षा कमी वेळाने
असा मोबदला दिला जातो. असा मोबदला सहसा मासिक, द्वैमासिक म्हणजेच महिन्यातून 2 वेळा, द्विसाप्ताहिक किंवा साप्ताहिक दिला जातो. रोज दिला जाणाऱ्या मोबदल्यास रोजंदारी असे म्हटले जाते. रोजंदारीमध्ये नोकरीचा कालावधी काम केलेल्या म्हणजेच त्याच दिवशी संपतो. प्रश्न क्रमांक 8. प्राचार्याकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला. या वाक्यातील प्रयोग ओळखा. ऑप्शन ए कर्तृ-कर्म-संकर प्रयोग. ऑप्शन बी समापन कर्मणी प्रयोग. ऑप्शन सी नवीन कर्मणी प्रयोग. की ऑप्शन डी शक्य कर्मणी प्रयोग. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी नवीन कर्मणी प्रयोग. प्रश्न क्रमांक 9. 6 सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन नंबर ए वीरा सावरकर. ऑप्शन नंबर बी आचार्य प्र.के. अत्रे. ऑप्शन नंबर सी वि. स. वाळिंबे. की ऑप्शन नंबर डी दुर्गा भागवत. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए वि. दा. सावरकर. प्रश्न क्रमांक 10. तू फारच चतुर आहेस. ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? ऑप्शन नंबर ए आज्ञार्थी. ऑप्शन नंबर 2 उद्गारार्थी. ऑप्शन नंबर सी विधानार्थी. की ऑप्शन नंबर डी प्रश्नार्थी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी विधानार्थी. Thanks for watching video. Hit like, share and subscribe for more videos. अशाच प्रकारच्या नवनवीन जनरल नॉलेज रिलेटेड मराठी भाषेतून जनरल नॉलेज रिलेटेड क्वेश्चन आणि आन्सर साठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका. हॅपी लर्निंग.